नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत कांदापातीची भजी. अगदी वेगळ्या पद्धतीने, अगदी कुरकुरीत आणि चटकदार अशी ही भजी तयार होतात. बनवायला सुद्धा अगदी सोपी रेसिपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला ही मी भजी कशी बनवली आहे हे बघायचं असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी कांद्याची पात घेतलेली आहे. त्यानंतर चांगल्या प्रकारे वॉश करून घेतलेली आहे. त्यानंतर कांद्याच्या पातीचा जो समोरचे जे देठ असतात ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला जे मागचा जो कांद्याचा भाग असतो त्याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, असे कांद्याचे जे मागचा भाग असतो त्याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे कट केलेले कांद्याची पात आहे त्याचेच आपल्याला भजे बनवायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर टूथपिक असेल तर तुम्ही टूथपिकमध्ये सुद्धा ही कांद्याची पात अडकवून घेऊ शकता. त्यानंतर काही कांद्याची पातसुद्धा लांब लांब कट करून घेतल्या. त्यानंतर काही मसाले घेतले. त्यामध्ये 1 वाटी बेसन, तांदळाचं पीठ, मिरची पावडर, हळद, मीठ, जिरा पावडर आणि 1 टेबलस्पून ओवा घेतलेला आहे. तर बघू शकता आपली सर्व तयारी झालेली आहे. त्यानंतर आपल्याला कांद्याची भजीसाठी आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 1 वाटा घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन घालून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून जिरा पावडर, 1 चमचा ओवा तुम्ही हाताने क्रश करून सुद्धा घालू शकता. 1 चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ शकता. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला त्याचं चांगलं स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे. सुरुवातीला लगेच आपल्याला पूर्ण पाणी घालून घ्यायचं नाही. आपल्याला बॅटर थोडंसं घट्टच हवं आहे. तर बघू शकता आपल्याला थोडंसं पाणी घातल्यानंतर आपलं बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण जे कांद्याची पात कट करून घेतलेली होती ते सुद्धा बॅटरमध्ये डीप करून घ्यायची आहे. दोन्ही साईडने आपल्याला चांगल्या प्रकारे डीप करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडनी चांगल्या प्रकारे डीप करून घ्यायचे आहे. आणि आपल्याला ती कांद्याची पात तेलामध्ये सोडून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे 2 ते 3 वेळा आपल्याला अशा पद्धतीने डीप करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण इकडे तेल गरम करायला ठेवलेलं होतं. त्यानंतर तेलामध्ये आपल्याला ही कांद्याची पात घालून घ्यायची आहे आणि एकदम कुरकुरीत असं होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. अशाच प्रकारे दुसरीसुद्धा कांद्याची पात डीप करून बेसनच्या बॅटरमध्ये डीप करून घ्यायचे आणि ते सुद्धा तेलामध्ये सोडून द्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. एक साईडने शिजल्यानंतर आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने आपल्याला ही भजी एकदम कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. ही भजी खायला सुद्धा एकदम टेस्टी आणि वेगळी लागतात. कांद्याची बारीक बारीक कट करून घेण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही ही भजी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. अगदी वेगळी पद्धत आहे आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी अशी लागतात. यामध्ये काही जास्त मसाले सुद्धा घालावे लागत नाही. तर बघू शकता एकदम कुरकुरीत अशी आपली भजी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सगळी भजी तयार करून घ्यायची आहेत. त्यानंतर जे सिंगल जे कांदापात कट करून घेतलेली होती ते सुद्धा मी तेलामध्ये घालून घेतलेली आहे.
तुम्हाला जर तशा पद्धतीने करायचं नसेल तर तुम्ही सिंगल कांदा पातसुद्धा कट करून घेऊन अशा पद्धतीने सुद्धा कुरकुरीत कांदा भजी अशी तयार करू शकता. बनवायला सुद्धा अगदी सोपी आणि एकदम झटपट तयार होणारी रेसिपी आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा. तर बघू शकता ही सुद्धा भजी आपली तयार झालेली आहेत. वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी तयार होतात आणि खायला तर एकच नंबर तयार होतात. तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण एक एक करून भजी सर्व करून घेऊयात. तर बघू शकता आपली भजी एकदम कुरकुरीत अशी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही वेळेवर किंवा हलक्या फुलक्या भुकीसाठी ही भजी तयार करून घेऊ शकता. त्यानंतर त्यावर आपल्याला थोडंसं मिरची पावडर घालून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता. तर बघू शकता इथे मी एक भजी तोडून दाखवलेला आहे. बघू शकता एकदम कुरकुरीत आणि कसं तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच एकदम झटपट अगदी सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ किंवा पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.